नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. मी वक्ता नाही, प्रवक्ता नाही, पण सामान्य माणसाची आणि त्यांच्या वेदनांची जाण असणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. म्हणून चंदगड विधानसभेतील जनतेच्या आशीर्वादामुळे मला सेवा करण्याची संधी मिळाली. हेरे सारंजाम उर्वरित अटी पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवणार. यामध्ये 4200 अर्ज मंजूर केले असून राज्यात एक नंबरची विकास कामं चंदगड मतदारसंघासाठी आणणार असल्याची ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली. त्या चंदगड इथं महसूल विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रम बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, दूध संस्था किंवा विकास सेवा सोसायटी म्हणजे विकास नव्हे, तर मी मतदारसंघात शाश्वत विकास घडवून आणणार. मला समर्थक आवडतात, तसेच निंदक आणि विरोधक जास्त आवडतात. सरकारी तिजोरीत खळखळाट आहे, त्यामुळे विकास कामं रोडवल्यात. पण येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडू देणार नसल्याचं सांगितलं. चंदगडला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे म्हणाले, 54 गावातील हेरे सारंजाम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गृहलक्ष्मी, वारसा व पानंद रस्ते मुक्त करणं, यामध्ये 81 रस्ते मुक्त केलेत. यापुढेही कामं सुरू राहतील. तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन केलं. यावेळी माजी राज्यमंत्री भरमण्णा पाटील यांनी सामान्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रशासकीय अधिकार आणि कर्मचाऱ्यांना आवाहन केलं. यावेळी गडिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी वृषाली यादव, संतोष नागटिळक, नगरपंचायत मुख्याधिकारी जाधव, गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, नायब तहसीलदार विलास पाटील, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, भावकू गुरव, विशाल बल्लाळ, अमेय सबनीस, सुरेश सातवणेकर, दिग्विजय देसाई, भारती जाधव, अशोक कदम, अमर नाईक, प्रताप सूर्यवंशी आदींसह महसूल अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील व अन्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आभार तहसीलदार राजेश चव्हाण यांनी मानले.